हम्पीमध्ये अशी जागा आहे हे आम्हाला आजच कळले. तर नमस्कार मंडळी, आज आम्ही आलोय हम्पीमधील एक खूपच रहस्यमय आणि पवित्र ठिकाणी. तर त्या जागेचे नाव वालीची गुफा. तर ही जागा रामायणाशी जोडलेली आहे आणि आजही खूप शांत आहे आणि ही जागा पॉझिटिव्ह वाइब्स देणारी आहे. तर इथे पोचायला थोडं चालावं लागतं. आम्ही चालत चालत आजूबाजूचा निसर्ग बघितला. त्यानंतर ना तिथे एक मंदिर होतं. त्या मंदिराचं दर्शन वगैरे केलं. दर्शन झाल्यानंतर परत पुढे चाललो. तिथे गोशाळा दिसली. तर त्या गोशाळेमध्ये काही गोष्टी आम्हाला सांगितल्या की जे दान धर्म वगैरे करून आलेले जे पैसे किंवा स्वइच्छेने खर्च करून ती गोशाळा चालवली जाते. तर ती पण आम्हाला बघितलं, खूप छान वाटलं. त्यानंतर ना आम्ही थोडं पुढं अजून चालत गेलो. तिथं मस्तपैकी आजूबाजूचा निसर्ग, सगळी शांतता, सगळं बघितलं, भारी वाटलं. त्यानंतर ना हम्पी मध्ये जी हिडन ठिकाणं आहेत त्यामधीलच ही जागा त्यातली एक खास आहे. तर असं म्हटलं जातं की रामायणात वालीचा वध जेव्हा झाला त्यानंतरनं त्याचे पार्थिव इथे ठेवण्यात आलं होतं. तर म्हणूनच या गुफेला वालीची गुफा असं नाव पडलं. तर ह्या गुफेत आत गेल्यावर शांतता, त्यानंतर कोणताही गोंगाट नाही, फक्त निसर्ग आणि अध्यात्म. तर खरं सांगायचं म्हणलं तर ही जागा फक्त पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी पण आहे. तर थोडा वेळ शांत बसलो आम्ही, शांत झालो, त्यानंतर पॉझिटिव्ह वाटलं. त्यानंतर तसंच पुढे आम्ही 12 ज्योतिर्लिंग, त्यानंतर अशा गोष्टी तिथं होत्या त्या बघितल्या. तर आम्ही रिटर्न फिरलो. तर तुम्ही या जागेला नक्की भेट द्या. तर वालीची गुफा ते बघायला नक्की या. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.